शांती। आज आहे 13 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत साया दुनियेतील विकारांचा अग्नी विझवून सर्वांना शीतल बनविण्याकरिता। ज्ञानाचा पाऊस सर्वांना शीतल बनवितो। प्रश्न आहे, कोणती अग्नी संपूर्ण दुनियेला जाळत आहे? उत्तर आहे, काम विकाराची अग्नी संपूर्ण दुनियेला जाळत आहे। सगळेच कामविकाराच्या अग्नीमध्ये जळून काळे झाले आहेत। बाबा ज्ञानाचा पाऊस पाडून त्यांना शीतल बनवतात। जसे पाऊस पडल्याने धरती शीतल होते, तर या ज्ञानाच्या पावसाने तुम्ही 21 जन्माकरिता शीतल बनता। कोणत्याही प्रकारचा दाह राहत नाही। तत्वे देखील सतोप्रधान बनतात। शीतल बनतात अर्थात कोणताही त्रास देत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. या आध्यात्मिक शिक्षणाच्या नशेमध्ये राहायचे आहे। पित्या समान निरहंकारी बनायचे आहे। पद, प्रतिष्ठा इत्यादीचा अहंकार ठेवायचा नाही। 2. आपली बुद्धी रूपी झोळी ज्ञान रत्नांनी भरायची आहे। संपूर्ण निर्विकारी बनून देवता पद प्राप्त करायचे आहे। कधीही कोमेजून जायचे नाही। आजचे वरदान आहे, स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही रीतीने स्वतःला बिजी ठेवणारे मायाजी विजी भव। स्पष्टीकरण आहे, स्वतःला सेवाधारी समजून आपल्या आवडीने उमंगाने सेवेमध्ये गुंतून रहा, म्हणजे मग मायेला संधी मिळणार नाही। जेव्हा संकल्पाने बुद्धीने स्थूल कर्मणा सेवेपासून मोकळे राहता, तेव्हा मग मायेला संधी मिळते। परंतु स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारे आनंदाने सेवेमध्ये बिजी रहा, तर आनंदित राहिल्यामुळे माया सामना करण्याचे साहस करू शकत नाही। त्यामुळे स्वतःच शिक्षक बनून बुद्धीला बिजी ठेवण्याचा रोजचा कार्यक्रम बनवा, म्हणजे मग मायाजीत विजी बनाल। स्लोगन आहे, निश्चयाने आणि गर्वाने म्हणा, बाबा माझ्या सोबत आहे, तर माया जवळ येऊ शकत नाही। ओम शांती।